स्पार्क मध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण आलेलो आहोत नळवाडी या ठिकाणी। आपल्या सोबत आहेत रेशीम उद्योग करणारे एक युवा शेतकरी। ते महिन्याच्या काठाला जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपये उत्पन्न रेशीम शेतीतून कशा प्रकारे घेतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपला उद्योग स्पार्क मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपला परिचय आमच्या प्रेक्षकांना करून द्या। मी राहुल कैलास साने, गाव नळवाडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। मी एक रेशीम शेतकरी आहे आणि गेले 3 ते 4 वर्षापासून रेशीम शेती करतो। आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे व्यवसाय असतात आणि त्यानंतर देखील ही रेशीम शेती करण्याचा विचार कसा आला? मी पण बाकीच्या शेतकऱ्यांसारखेच पहिल्यांदा कांदे केरून बघितले, ऊस केला, तसेच आमच्याकडं टोमॅटो, वांगे, फ्लावर इत्यादींसारखे पिकं पण असतात आणि यामध्ये भरपूर ट्राय करून एकदा 4-5 पिके झाले की एका पिकात पैसे व्हायचे व बाकीच्या सर्व पिकांचे म्हणजे जे भांडवल आहे आपण स्टार्टिंग केलेलं ते सर्व त्यात निघून जायचं। मग आता शेतीला ऑप्शन दुसरा काहीतरी केलेला पाहिजे आणि शेती तर आहे अशी केली तर आपल्याला परवडणार पण नाही। मग मी रेशीम हा विषय ऐकला की अशी रेशीम शेती केली जाते। मग रेशीम शेतीबद्दल माहिती घेतली, प्रॉपर मी स्वतः ट्रेनिंग घेतलं। पुणे ते तळेगाव दाभाडे ते मी रेशीम शेतीचं RCT ला ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि नंतर मग मी रेशीम शेतीची लागवड केली। आता ही जी काही रेशीम शेती आहे, ही रेशीम शेती सुरू करण्यासाठी एकूण सुरुवातीचा खर्च कसा येत असतो? सुरुवातीचा खर्च बघायला गेला तर तसा फारसा नसतो, कारण की एकरी याचे 5 ते 5.5 हजार रोपं बसतात। तर यात पण 2 पद्धती आहे। सर्वसामान्य शेतकऱ्याला ज्याला परवडेल त्यांनी रोप विकत घेतले तरी 3, 4, 5 रुपयापर्यंत रोप भेटतं आणि जर नसलं एखाद्याला परवडत तर मग त्यांनी याच्या ज्या शेतकऱ्यांकडे रेशीम शेती आहे ऑलरेडी त्यांच्याकडून त्याच्या काड्या आणल्या व आपल्या शेतात रोप वाटिका तयार केली तरी पण चालतं। रेशीम शेती करतोय तर त्याच्यासाठीचं हे चारा व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं किंवा याच्यासाठी पाण्याचा वापर कसा होत असतो? तर साधारणपणे याला कमीच पाणी लागतं, जास्त दिलं तरी चालतं। हे वने आधारित पीक आहे, म्हणजे याला जरी एखाद्या वेळेस दुष्काळ जरी पडला तरी एकदा तुतीची लागवड केल्यानंतर पुन्हा 20 ते 25 वर्ष याची पुन्हा लागवड पण करायला नाही लागत। परत आंतर मशागत करावं लागते, बाकी गोष्टींची गरज येत नाही। आणि पाणी व्यवस्थापन 2 प्रकारे केलं जातं, तर त्यामध्ये ड्रिप मार्फत पण पाणी करू शकता आणि फ्लो पण करू शकतात। तर त्याच्यात काय की आपला माल गेल्यानंतर छाटणी करणे, खताचं जे व्यवस्थापन आहे 10-20 म्हणजे याला प्रामुख्याने NPK लागतं, ते पण बाकीच्या ज्या पिकांच्या तुलनेत कमी लागतं। वर्षातून एकदा शेणखत टाकायचे आणि त्यानंतर आपण 10-20 एखादी युरिया, पोटॅश, झिंक असल्या प्रकारे डोस आपण याला देतो। ही जी काही तुती शेती आपण तुमची बघतो, ही आता किती एकर मध्ये केलेली आहे? 1 एकरचा प्लॉट आहे टोटल, तर 5,500 झाडं आहे यात। तर यामध्ये आपण 3 प्रकारची लागवड केली जाते, 5-3-2, 6-3-2 आणि 5-2। अच्छा। तर 2 पट्टा पद्धत आणि 1 सरळ पद्धत लागवड असते, तर आपण ही 5-2 वरती लागवड केलेली आहे सरळ पद्धतीने। आता ही जी काही लागवड तुम्ही केली तर ही 1 एकर मध्ये लागवड आहे आणि याच्यासाठीचा जो काही खर्च आहे तो खर्च किती येत असतो 1 एकरसाठी? लागवडीला साधारणपणे जर आपण रोप विकत घेतली तर 15,000 ते 20,000 रुपयाचा रोप व आंतर मशागतीचा खर्च येतो आणि जर दुसरीकडून जर आपण आणला तर मग काडी आणली तर काडी काय शेतकऱ्याकडून भेटते व तिचे रोपवाटिका तयार केली तर घरच्या घरी पण तुम्ही कमी खर्चात करू शकता। याचं जे काय आयुर्मान आहे, आयुष्य जे काय आहे ते किती दिवस एकदा लागवड केल्यानंतर चालतं? एकदा लागवड केल्यानंतर 25 ते 30 वर्ष पुन्हा लावण्याची गरज नाही। मग जी काय आळी आहे ती आळ्या आणि ही तुती किती दिवसातून त्यांना खाद्य दिलं जातं? हे साधारणपणे एकदा छाटणी केल्यानंतर 40 ते 45 दिवसात आपला चारा जशी आपण त्याची ठेप ठेवू त्या प्रमाणात खायला येतो। वर चारा खायला आल्यानंतर आपण शेडमध्ये त्याचा आळ्या घ्यायच्या असतात आणि आळ्या घेतल्यानंतर 20 ते 25 दिवसात आपली बॅच निघते। साधारणपणे 2 महिन्याचा संपूर्ण कालावधी असतो चाऱ्याच्या छाटणीनंतर ते आपला माल विक्रीपर्यंत। आता आपण या प्लॉट मध्ये आल्यानंतर आपल्याला दिसतंय की या ठिकाणी आळ्या झाडाचा पाला टाकलेला दिसतोय, तर हे काय आहे? हा तुतीचा पाला आहे आणि रेशीम आळीला म्हणजे जो रेशीम किडा आहे त्याला खाण्यासाठी फक्त तो तुतीचाच पाला खातो। यासाठी आपण 1 एकर तुतीची लागवड केलेली आहे।
या अळ्यांना हा पाला खाऊ घालण्यासाठी. हो, 1 एकर शेतीत जर व्यवस्थितरित्या पाला पिकवला तरी सध्याच्या रेटनुसार आज 800 रुपये रेट मार्केटला आहे, 800 रुपये किलो प्रमाणे. तर ऍव्हरेजली आपल्याला 500-600-700 रुपये जरी रेट भेटला ओके. तरी आपण 1 ते 1.5 लाख रुपये या रेशीम शेतीतून कमवू शकतो. मित्रांनो, आज आम्ही ज्यांच्याकडे आलेलो होतो त्या व्यक्तीचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे जे काही राहुल साने आहेत ते या रेशीम उद्योगाचे ट्रेनर म्हणून देखील काम करतात. तर ते काम आपण कशा प्रकारे करतो? मी जेव्हा मला या रेशीम शेतीचं पुरेपूर ज्ञान झालं व बाहेर ठिकठिकाणी मी याविषयी अभ्यास केला आणि मला याचं ज्ञान झाल्यानंतर मला वाटलं की जे आपल्याला ज्या अडचणी आल्या ही शेती उभारण्यासाठी, तर बाहेरील दुसऱ्या शेतकऱ्यांना ह्या अडचणी येऊ नये त्या संदर्भात मी रूड सिटी व RCTशी संलग्न झालो. एक ग्रामीण विकास मंत्रालयाची कनेक्ट संस्था आहे. इथं वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे आमच्याकडे 150 प्रकारचे कोर्स आहेत, त्यापैकी माझा रेशीम हा विषय आहे. तर मी तिथं डोमेन स्किल ट्रेनरचं काम करतो. तर याच्यातून मी काय करतो की जे शेतकरी वेगवेगळ्या भागातले ज्यांना या रेशीमचं नॉलेज नाही, तर त्यांना मी 10 दिवसाचं ट्रेनिंग देण्याचं कार्य करतो, ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. म्हणजे मित्रांनो, आजचा जो इंटरव्ह्यू आहे किंवा जी मुलाखत आहे ती अत्यंत महत्वपूर्ण होणार आहे. कोणासाठी? तर जे काही रेशीम उद्योग करू इच्छितात त्यांच्यासाठी अगदी ट्रेनर जे काय आहे त्या ट्रेनरांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत या शेतीचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जात असतं. तर ही जी काही सर्व व्यवस्था आहे ती व्यवस्था करण्यासाठी सरकारचं काय अनुदान वगैरे भेटतं का आणि ते कशा प्रकारे असतं? हो, नक्कीच. का सरकार आपल्याला 3 योजनांमार्फत यासाठी अनुदान देतं. एक पोखरामध्ये येतं, दुसरं महात्मा गांधी जीवनदायी रोजगार योजना म्हणजे मनरेगा, आणि तिसरी योजना म्हणजे जिल्ह्याने असते सिल्क समग्र 1, 2, 3 असे टप्पे. तर यात आपल्याला साधारणपणे 4,32,000 हे आपल्याला काडी लागवडीसाठी, ड्रीपसाठी व शेड व किरकोळ जे साहित्य लागतं यासाठी 90% अनुदान दिले जाते. म्हणजे या व्यवसायासाठी सरांच्या सांगण्यावरून 90% अनुदान मिळत आहे. म्हणजे जवळजवळ 90% अनुदान मिळाल्यानंतर हा जो काही व्यवसाय आहे तो अगदी कमी पैशामध्ये उभा राहू शकतो. तर याच्यासाठी एकूण खर्च किती येतो उभं करण्यासाठीचा? जवळपास 90% तर म्हणता येणार नाही, 100%च अनुदान आहे पकडा. कारण की ह्या स्ट्रक्चरसाठी फारसा खर्च येत नाही. जो आलेला आहे तर असा कोणताही व्यवसाय नाही की 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही तो व्यवसाय करू शकता. हा एकमेव व्यवसाय असा आहे की गव्हर्नमेंट 90% अनुदान देतं, म्हणजे थोडक्यात तुमची पायाभरणी टोटल करतं आणि त्यानंतर जे राहिलेला जो प्रत्येक पिकाचा नफा आहे तो तुमचा स्वतःचा राहणार आहे. त्यामुळे अगदी जे स्टार्टिंगला फक्त ते पैसे आपल्याला भरायचे आहे आपल्या उभारणीसाठी, नंतर ते गव्हर्नमेंट आपल्याला 5-6 महिन्यात, वर्षात आपल्या खात्यावरती ते पैसे वर्ग करतात. हे जे काही आळ्या दिसत आहेत तर ह्या आळ्या कुठून आणल्या जातात आणि याची निर्मिती कशी केली जाते? यामध्ये पण 2 प्रकारे. एक तर आपण अंडीपुंज घेऊ शकतो, ते गव्हर्नमेंट मार्फत बँगलोरवरनं येतात, किंवा मग खाजगी घेतलं तर जालना येथे मैकोचा अंडीपुंज केंद्र आहे. आणि दुसरा ऑप्शन की आपल्याला सध्याच्या लेवलमध्ये चॉकी सेंटर पण भरपूर झालेले आहे. तर त्या चॉकीमधून आपल्याला आयते 2 मोल्ट पास झालेल्या आळ्या पण भेटतात. जर आयत्या आळ्या घेतल्या तर आपला 18 दिवसात ते 20 दिवसात आपला बॅच पूर्ण होते. जर अंडी घेतली म्हणजेच अंडीपुंज जर घेतली तर 21 ते 25 दिवसाचा पिरियड असतो. ही जी काय अंडीपुंज जे आपण सांगताय ते त्याचा रेट कसा ठरतो किंवा त्याच्यासाठी किती पैसे लागतात आणि एका अंडीपुंज मध्ये किती आळ्या त्या ठिकाणी जन्माला येत असतात? तर सर्वात महत्वाचं याचा रेट 1400 रुपये 50च्या पॅकेटच्या असतात. तर त्यामध्ये पण गव्हर्नमेंट आपल्याला 700 रुपये सबसिडी स्वरूपात वर्षातून एकदा सर्व अंडीपुंजांची सबसिडी टाकते. म्हणजे 700 रुपयालाच आपल्याला 50 अंडीपुंज भेटतात. आणि एका पॅकेटमध्ये 50चं पॅकेट बोलतात त्याला. तर 50च्या पॅकेटमध्ये 25 ते 30,000 आळी म्हणजे अंडी असतात. ओके. तर ते अंडे असे असतात की 50 मादींनी घातलेली अंडी म्हणजेच 50चं पॅकेट असतं. तर एक मादी साधारणपणे 500 ते 600 अंडे घालतात. त्याचा जो काही खर्च आहे तो आपण जो सांगितला, आणि एका एकरसाठी किती अंडीपुंज आपल्याला लागतील? एका एकरासाठी आपण साधारणपणे पाला जर व्यवस्थित पिकवला तर 200 ते 250 पर्यंत आपण अंडी पुंज
घेऊ शकतो. म्हणजे 200 चे 250 50-50 बॅच आपल्याला लागतील. 50चं एक पॅकेट असतं, हा, असे 4 ते 5 पॅकेट आपण घेऊ शकतो. म्हणजे ओके. त्यापासून साधारणपणे 200 ते 250 किलो माल तयार होतो एका ओके. बॅचसाठी. एका बॅचचा म्हणजे 20 ते 21 दिवसाचा जो काही पिरियड आहे त्याच्यामध्ये. हो, 20 ते 21 दिवसासाठी. त्यामध्ये पण साधारणपणे 30 ते 40 दिवस चारा येण्यासाठी लागतो 1 एकर प्लॉटला, ओके. आणि 20 ते 22 दिवस 25 दिवस आपल्याला बॅचसाठी. साधारणपणे आपल्याला 2 महिन्याचा एका बॅचसाठी पिरियड कालावधी जातो. कालावधी जातो. 2 महिन्यामध्ये एक बॅच पूर्ण होते. तयार होते. तयार होते. तर आता ही आळी ज्यावेळेस तयार होते किंवा जो अंडीपुंज मधून निघते, हम्म. तर त्यानंतर तिची पुढची प्रक्रिया कशी चालते? सर्वप्रथम आपण जर अंडी घेतली तर अंडी घेतल्यानंतर अंड्याचे जे पॅकेट असतं त्यावरती हॅचिंग डेट दिलेली असते, म्हणजे अंड्यातून आळी बाहेर निघण्याचे दिवस. तर मग त्या अगोदर आपण साधारणपणे 24 ते 48 तास अगोदर आपण काय केलं पाहिजे की ते अंड उबदार ठिकाणी ठेवलं पाहिजे. तर त्यासाठी असला ट्रे भेटतो. तर ह्या ट्रे मध्ये आपण ते अंडे सम प्रमाणात ठेवायचे असतात. ओके. वरती याला एक कॅप लावून पेपर मध्ये ठेवून नंतर आपण उबदार ठिकाणी रग किंवा काळ्या कापडाने ती आपण पॅकेट झाकून ठेवायचं असतं, आणि त्याच्या हॅचिंग डेटला बघायचं असतं. म्हणजे त्याला योग्य उष्णता भेटली की ते हॅचिंग डेटला त्यामध्ये बाहेर निघतात. आणि बाहेर निघल्यानंतर मग त्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्याला कोवळा पाला देणं गरजेचं असतं, कारण की ती बाल्याप्रमाणे नाजूक असतात. तर मग त्यावेळेस आपण शेंड्याकडचे वरचे 2 पानं सोडतात, त्या खालचे पानं की ज्यात त्या पाण्याचं वर शर्करेचं प्रमाण त्याच्या वाढीसाठी जास्त असतं, आणि मग त्यासाठी आपल्याला ते देणं गरजेचं असतं. तर अशा प्रकारे आपण अंडेपुंजापासून आळीची निर्मिती करतो. आणि आता ही जी काही एकदा की आळीची निर्मिती झाली तर तिचा एकूण जो काही वाढीचा कालावधी असतो किंवा त्याचं जे काही आता जसं सांगितलं की तिचं खाद्य आहे, तर ते खाद्य कधी दिलं जातं, त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं आणि तिची वाढ कशा प्रकारे होत असते? तर साधारणपणे अंड्यातून आळी बाहेर निघल्यानंतर पहिला आरतीला शेंड्याकडचे 2 पाने दिले जातात. तर हा आहार देण्याचा पिरियड सकाळी आणि संध्याकाळी असतो. तर यामध्ये पहिले 8 दिवस हा पिरियड जो असतो तो रूम मध्ये असतो. त्या रूम मध्ये ठेवण्याचं कारण की त्यामध्ये आपण टेम्परेचर ह्युमिडिटी मेंटेन ठेवू शकतो, आणि जागा पण पुरेशी असते. त्यामध्ये या प्रकारे जर बघितलं तर असले कॅरेट आणले जातात, आणि ह्या कॅरेट मध्ये आपण स्टार्टिंगला त्या आळ्यांची निगा राखतो, आणि त्यामध्ये मग सकाळ आणि संध्याकाळ अशा प्रकारे आपण या आळ्यांना चारा देतो. तर यामध्ये पण 4 मोल्ट असतात. आळीच्या जीवनक्रमात टोटल 5 अवस्था असतात, आणि जो पिरियड सांगितलेला आहे मी तुम्हाला 21 ते 25 दिवस, तर ह्या पिरियड मध्ये आळी तिच्या जन्माच्या 300 पट वाढते. तर मग तिला त्याप्रमाणे खाद्य पण गरजेचं असतं. तर साधारणपणे 1 एकर मध्ये पहिले 15-16 दिवसापर्यंत आपला 6 ते 7 गुंठे चारा संपतो, व राहिलेला जो चारा आहे तो शेवटच्या 8 ते 10 दिवसात द्यावा लागतो. त्यावेळेस आळीची वाढ वाढलेली असते, भरपूर झालेली असते, तर तिचा आहार पण वाढतो. तर यामध्ये स्टार्टिंगला ज्यावेळेस आपण आहार देतो तर 5 ते 6 फिडिंग, म्हणजे ज्यावेळेस आपण सकाळ आणि संध्याकाळ याप्रमाणे 5 ते 6 वेळेस चारा घातल्यानंतर आळी तिच्या पहिल्या मोल्टो म्हणजेच उपासावरती जाते. त्या पिरियड मध्ये आळीला कुठल्याही प्रकारचा चारा द्यायचा नाही. तर पहिला मोल्ट जो बसतो तर तो ओळखायचा कसा, तर तिचा मानेकडचा भाग फुगलेला असतो, तोंडाचा भाग हा बारीक झालेला असतो, म्हणजे थोडक्यात तिला खाता येत नाही, आणि आळीची त्वचा ही चमकदार होते. तर ह्या पिरियडला आपल्याला ही लक्षणं जर दिसली तर आपण समजायचं आपली आळी मोल्टो म्हणजे उपवासावरती बसले. तर आपल्याला ज्यावेळेस शाश्वती होईल की आपली 80-90% आळी मोल्टो बसलेली, तर आपण काय करायचंय, चुन्याची पावडर घ्यायची व त्यावरती धुराळणी करायची. तर त्या धुराळणीचा फायदा असा असतो की चुन्यामध्ये हायग्रोस्कोपिक हा घटक असतो, तो काय करतो, ओलावा शोषून घेतो, आणि त्यामुळे काय होतं, बेड हा एका प्रकारे निर्जंतुकीकरण होतो, आणि तो पाला राहिलेला सुकून जातो. म्हणजे ज्यावेळेस मोल्टवरून उठणारी आळी आहे तिला तो पाला खायला भेटत नाही. ज्यावेळेस आपल्याला संपूर्ण आळी मोल्टवर उठली त्यावेळेस आपण तिला ते खाद्य द्यायचं असतं. तर मोल्टवरती बसल्यानंतर चुना मारला की पहिला मोल्ट हा 24 तासाचा असतो. 24 तासात तो मोल्ट पूर्ण होतो. तर मग मोल्टवरून निघालेली आळी कशी ओळखणार, तर मग आळीची जी हालचाल आहे जी पूर्ण मंदावलेली असते, नागासारखा फणा असतो, तर ती मोल्टवरून उठल्यानंतर
पूर्णपणे नॉर्मल आळी होते, हालचाल पुन्हा आहे तशी होते, मानेचा भाग पुन्हा सारखा होतो व तिचं तोंड गळून जातं आणि तिला नवीन तोंड येतं. मग ज्यावेळेस आपल्याला वाटलं की आता आपली 90% आळी किंवा 100% आळी आता आपली मोल्ड पास झालेला आहे, त्यावेळेस आपण ते तिच्यावरती विटकेर विजेता किंवा सप्लिमेंट या 2 पावडरी असतात. या 2 पावडरी जर आपण त्यांना मारल्या तर याचा फायदा असा असतो की ज्यावेळेस ती मोल्डच्या बाहेर आलेली आळी असते तर तिचं त्वचा ही नाजूक असते आणि मोल्ड पास होताना तिला झालेले जे जखमा आहे कातीन पास होताना, तर त्या जखमा तिला पुढे भविष्यात जाऊन तिला सेप्टिक किंवा त्यापासून त्रास होऊ नये, तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, ही विजेता विटकेअर किंवा विजेता सप्लिमेंटची दुराळणी करायची. त्यामुळे तिला जे बुरशीजन्य येणारे रोग आहे, आपल्या आळीला प्रामुख्याने 4 रोग येतात. पहिला मस्कार्डिन, ग्रासरी, पेब्रिन आणि फ्लॅचरी, हे 4 प्रकारचे आजार असतात. हे 4ही प्रकारचे आजार हे बुरशीजन्य आजार आहे, जीवाणू आणि विषाणूमुळे. तर जीवाणू आणि विषाणू आपण डोळ्याने बघू शकत नाही आणि आजार आल्यानंतरही आपण आळीला काही करू शकत नाही. त्यासाठी आपण सुरुवातीला त्याची काळजी घेणं गरजेचे असते. आणि मोल्ड पास झाल्यानंतर ही पावडर मारल्यानंतर अर्ध्या ते 1 तासांनी तुम्ही पुन्हा चारा देऊ शकतात. तर पहिल्या 2 मोल्डला आपण पाला पद्धतीनं आळीला चारा द्यायचा असतो आणि त्यानंतर जे 2 मोल्ड आहे तर त्यावेळेस आपण फांदी पद्धतीनं म्हणजे 3ऱ्या मोल्ड पासून आपण आळी ही शेडमध्ये आणायची असते. तर तिथून पुढे आपण फांदी पद्धतीनं चारा आळीला द्यायचा असतो. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस हे विक्रीयोग्य जो काही कोश आहे तो तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो, ते कशा प्रकारे होत असतं? तर मी सांगितल्याप्रमाणे 21 ते 25 दिवसाचा हा पिरियड असतो अंडीपुंजापासून. तर ज्यावेळेस आळीची म्हणजे 4 मोल्ड पास झाल्यानंतर ज्यावेळेस आळी कोशावरती जाते, तर कोशावर जाण्या अगोदर तिचे लक्षणं असतात की आळी ही तिच्या डोक्याकडचा भाग वरती करून इकडं तिकडं कोश विणण्यासाठी जागा सापडते. तर मग आपल्याला ते ओळखून आणि आळी तयार किती झाली काय, तर याला सोपा पर्याय असतो, मोबाईलच्या फ्लॅश लाईट वरती ती आळी ठेवायची आणि त्यावर तिचा जो लाईट आहे जो परावर्तित जर झाला तर समजायचं आपली आळी तयार होते. मग तिचे जे 9 कप्पे असतात ते चेक करायचे की किती किती प्रमाणात आळी तयार झाली. आणि लास्ट पोझिशनला असं असतं की आळी इकडं तिकडं फिरते आणि जागा सापडू लागते कोश विणण्यासाठी. तर त्यावेळेस आपण आळीचं शॅम्पल दिसतो की आळी तिच्या तोंडावाटा जो धागा सोडते, तो धागा सोडायला सुरुवात झाली की समजायचं आपल्या आळीची कोश विणण्याची प्रक्रिया चालू झाली. तर अजून एक लक्षण असे असते की ज्यावेळेस आळी कोशावरती येते तर तिची डायजेशन सिस्टम थोडी कमकुवत बनते. तर मग त्यावेळेस तिची जी विष्ठा आहे ती पुरेपूर आपल्याला हिरव्या कलरची दिसते. हे एक लक्षण आहे की आळी आपली कोशावरती गेली बघण्यासाठी. मग त्यानंतर आपण काय करायचं की पाल्याची फिडिंग द्यायची संपूर्ण याच्यावरती आणि एक स्प्रे असतो. तर तो स्प्रे त्यावरती दिल्यानंतर आपण ही चंद्रिका, जशा आपल्या बाहेर ठेवलेल्या ज्या चंद्रिका आहे, तर त्या चंद्रिका त्यावरती आथरायच्या आणि तिथून पुढे आळीचा पाल्याचा पिरियड संपलेला असतो व आळी पूर्णपणे कोश विणण्यासाठी सुरुवात करते. तर साधारणपणे आळीची ही साईज असते, यापेक्षाही मोठी साईज बनलेली असते आपल्याला. तर याप्रमाणे ही आळी असते. हा किडा खूप म्हणजे बोलण्यात येईल की खूप स्वच्छ किडा आहे. यापासून तुम्हाला कुठलाही इजा होणार नाही किंवा रोग नाही. एकदम भरपूर छान किडा आहे. इथं तुमचे लहान मुलं जरी खेळले तरी कुठं विष्ठा नाही, वास नाही. इतर व्यवसायांपेक्षा हा भरपूर चांगला व्यवसाय आहे. आणि कोश परिपूर्ण झाल्या पिरियड असतो 5 ते 6 दिवसानंतर तिचं कोश विणण्याचं कार्य हे पूर्ण होतं. आणि त्यानंतर मग आपण काय करायचं, चंद्रिका ज्या ठेवलेल्या त्या चंद्रिका काढून घ्यायच्या व मालाची शॉर्टिंग करायची. तर त्यामध्ये पण असे असते की A1 म्हणजे चांगला दर्जाचा कोश, आणि या प्रकारे त्या चंद्रिकेमध्ये कोश विणला जातो. तर हा कोश विणल्यानंतर आळी काय करते, स्वतःभोवती बाहेरून आतमध्ये कोशाची विणणी करते. आणि हा कोश विणल्यानंतर आपण याची शॉर्टिंग करायची असते. तर यामध्ये काय असतं की स्टार्टिंगला जो A1 दर्जाचा कोश आहे तो निवडायचा असतो. डबल म्हणजे 2 आळ्यांनी केलेला एक कोश.
तर तो कोश साईडला काढायचा असतो. पोचट आणि डागी म्हणजे अपरिपक्व कोश आणि ज्याच्यावरती खराब झालेला कोश आहे तो कोश साईडला काढायचा असतो. आपण जर आपल्या मालाची योग्य निवड जर केली तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न पण भेटू शकतं आणि मार्केटमध्ये त्याचे पैसे पण होऊ शकतात. साधारणपणे 1 एकरामध्ये आपल्याला 200 ते 250ची बॅच घेता येते. तर 200ची जरी बॅच घेतली तर 200च्या बॅचला 160, 180, 200 प्लस पण माल निघतो. तर 1 एकरामध्ये आजच्या रेट प्रमाणे 700-800 रुपयाचे मार्केटला रेट आहे. तर 200च्या आसपास जरी माल निघला तरी 1 एकरापासून आपण 1 ते 1.5 लाख रुपये हे महिन्याला उत्पन्न कमवू शकतो एका बॅच मधून महिन्याला. एका बॅच मधून. तर वर्षाला अशा 5 बॅच घेऊ शकतो आपण 1 एकरात. जर 2 एकर जर पाला असला तर आपल्या 10 ते 11 बॅच एका वर्षाला होतात. ओके. आता तुम्ही हे सर्व सांगितलं की आपण बघतो की वेगवेगळे ज्यावेळेस व्यवसाय आपण करतो, जसं शेळीपालन असेल, गाय गोठा पालन असेल, तर त्या गायांना किंवा शेळ्यांना वेगवेगळे आजार त्या ठिकाणी येतात. तर ह्या अळीवर असे काही आजार येतात का ज्यांनी नुकसान होण्याचे चान्सेस असतात? तर या अळीला 4 रोग आहे जसे की मी सांगितले, फ्लॅचरी, ग्रासरी, मस्कार्डिन आणि पेब्रिन. त्यापैकी पेब्रिन हा आजार असा आहे की तो अंडी ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस तो लक्षात येतो. म्हणजे तो अंडीपुंज केंद्रामध्येच त्याचं निसरण केलं जातं की हा आजार पुढे जाऊन याच्यापासून शेतकऱ्याचे तोटा होऊ नये. राहिलेले जे 3 आजार आहे, ग्रासरी, फ्लॅचरी आणि मस्कार्डिन, हे सगळे बुरशीजन्य आणि जीवाणूपासून आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचंय, आपल्या शेडची जी स्वच्छता आहे, म्हणजे ज्यावेळेस बॅच येण्या अगोदरची जे स्प्रे, तर त्यामध्ये पार्मोलिन झालं, अस्त्र झाले, असे जे निर्जंतुकीकरणाचे स्प्रे किंवा चुन्याची दुरळणी झाली, तर हे आपली बॅच येण्या अगोदर आपण शेडची स्वच्छता केली पाहिजे आणि ह्या स्प्रेचा वापर केला पाहिजे. यामुळे काय होईल तर आपले शेड स्वच्छ राहील आणि स्वच्छ राहिलं तर हे रोग येणार नाही. आणि या तसेच जर याच्यात बघितलं तर वातावरणात जो बदल आहे, तापमान, आर्द्रता यांच्यावरही आपण लक्ष दिलेलं पाहिजे. आणि बाकीच्या पिकांच्या तुलनेत जर केलं तर हा व्यवसाय शेतकऱ्याला अगदी चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे. नोकरदाराप्रमाणे पगार पण भेटतो महिन्याच्या महिन्याला आणि याचा कॉस्टिंग खर्च आहे जो अगदी क्षुल्लक 10 ते 20% तुमच्या उत्पन्नामध्ये 10 ते 20% खर्च येतो. असं कुठलंही पीक नाही की 10 ते 20% खर्च केला की 80 ते 90% तुम्हाला प्रॉफिट भेटेल. म्हणजे रेशीम उद्योगातून 80 ते 90% नफा आपल्याला भेटत भेटतो. आणि याचं जे काही संपूर्ण टेम्परेचर आहे किंवा याचं व्यवस्थापन आहे ते कशा प्रकारे केलं जातं? तर यासाठी आपण काय केलेलं आहे, वातावरणानुसार आपण याच्यात चेंज करतो. म्हणजे तसं पाहिला तर आपल्या प्लॉटमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. वादळ पिकांना गारपीट, अवकाळी पाऊस, वारे यांचा त्रास होतो, तसं याच्या पाल्याला तसला काही त्रास नाही. अगदी याच्यावर गारपीटेने जरी जोडपलं, या पाल्याला जरी छिद्र पडलं तरी ती आळी खाते. म्हणजे त्या दृष्टीनं याला कुठलाही प्रॉब्लेम नाही. पण जे आपलं जे शेडमध्ये बंदिस्त शेड आहे, यामध्ये आपल्याला काय करायचंय की समजा थंडीचा ऋतू आहे तर त्यावेळेस ना साईडनं आपल्याला कागद बांधलेले गेले पाहिजे. किंवा मग जर शेडमध्ये गरमाई उत्पन्न करणारे साधनं जसे लाईटचे व्यवस्थापन किंवा रूम हीटर याद्वारे जर आपण शेडमध्ये टेम्परेचर मेंटेन ठेवू शकलो तर उत्पन्नात नक्कीच वाढ होते. पावसाळ्यामध्ये ओला पाला खाऊ न घालणे किंवा उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर कंट्रोल करणे, तर त्यासाठी आपण कूलर वगैरे किंवा फॉगर किंवा पत्र्यावरती स्प्रिंकलरच्या साहाय्याने आपण किंवा मग पत्र्यावरती सिमेंटचा पत्रा जर वापरला तर त्यावरती पाचट टाकून त्याच्यावर स्प्रिंकलर केलं तर मधलं टेम्परेचर हे मेंटेन राहतं. आणि टेम्परेचर मेंटेन राहिलं की आळी व्यवस्थितपणे चारा खाते व तिची वाढ होते. आता हा व्यवसाय सांभाळत असताना आपण बघतो की वेगवेगळे व्यवसाय मनुष्यबळाची गरज जास्त असते. तर हा व्यवसाय पूर्ण करत असताना याला मनुष्यबळाची किती आवश्यकता असते किंवा कसा केला जातो? तर बाकीच्या व्यवसायात जे मनुष्यबळ लागतं, म्हणजे शेती करण्यासाठी आजकाल बघत असाल तुम्ही की मजुराशिवाय शेती राहिलेली नाही. तर कुठलीही शेती करायची तर मजूर वेळेवर नाही भेटला, गबळ वाढलं तर ती शेती आपली व्यवस्थित होत नाही. त्या तुलनेत जर ह्या पिकाकडे गेले तर ह्या पिकाचं नावच तू आणि ती आहे, म्हणजे तुती, म्हणजे त्या घरातील महिला व पुरुष त्या दोघांना मिळून करण्याची शेती आहे. हिला बाहेरचा कुठलाही मजुराची गरज येत नाही. एवन जे काम आहे तर जे बंदिस्त शेडमध्ये
पाला आणण्याचं काम आहे, जी स्टार्टिंगची प्रोसेस आहे, तर त्यावेळेस एकदम थोडा पाला लागतो, तर त्या घरच्या महिला आणू शकतात. आणि नंतर शेवटच्या पिरियडमध्ये पुरुष पण करतोच मदत, मी पण करतो. आणि मी जर कामाकाजानिमित्त जर बाहेर गेलो तर त्यावेळेस घरातील महिला पाल्याचं नियोजन हे करत असतात. मनुष्यबळ लागत आणि बंदिस्त काम असल्यामुळे काय, घरातील लहान मुलं, वृद्ध आणि अपंग जरी असला एखादा व्यक्ती तरी ह्या पाला टाकण्याचं काम करू शकतो. कारण साधारणपणे ही साधी फांदी काय करायची, फक्त यावरती ठेवून द्यायची, याच्या व्यतिरिक्त मध्ये काय कुठलं काम नसतं. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही ट्रेनिंग घेण्यासाठी पण बाहेर जात हो. असतात. मग ट्रेनिंग घेण्यासाठी बाहेर गेल्यानंतर तुमचं व्यवस्थापन कोण कोण बघतं घरामध्ये? तर मी ट्रेनिंग घ्यायला बाहेर गेल्यानंतर माझी वाईफ हे संपूर्ण काम ती बघते. जसं की शेड मधलं वातावरण मेंटेन ठेवणं, सकाळ सायंकाळ पाला देणं, हे संपूर्ण काम ती करत असते. मित्रांनो, म्हणजे हा जो काही रेशीम उद्योग आहे हा अगदी पती पत्नी अगदी यशस्वीरित्या करू शकतात. आपण जाणून घेऊया त्या ताईंकडनंच की ते कशा प्रकारे या व्यवसायाला मदत करतात. मी ते जेव्हा बाहेर जातात किंवा कामानिमित्त जर बाहेर गेले तर मी सगळं एकटे हँडल करते. सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास असं दोन म्हणजे दिवसभरातून आपण जरी 2 तास या कामाला दिले जातात. नंतर दिवसभरातून आपण 2-3 वेळा शेडमध्ये येते. जसं वातावरण असतं तसं टेम्परेचर किती आहे, आर्द्रता किती आहे ते चेक करावं लागतं. घरातलं सर्व बघून किंवा घरातला स्वयंपाक असेल हे सर्व बघून मुलं वगैरे सांभाळून याला वेळ भेटतो का आपल्याला? कसं करतात ते? हो, वेळ भेटतो ना. घरामध्ये आम्ही 3 व्यक्ती आहोत. मिस्टर आणि माझ्या आई म्हणजे सासूबाई आहेत. ते घरातलं हँडल करतात. हे नसल्यानंतर मग मी बाहेर शेतामध्ये जाते. हे 1 तासात सगळं चारा बिरा काढून आणते शेडमध्ये. आणि टाकायला जर 2 जण असले तर 1 तासात होतो. आणि जास्त जर पाला असला तर 1 तास एक्स्ट्रा लागतो. अच्छा, म्हणजे मित्रांनो की हा जो व्यवसाय करत असताना पुरुष जरी घरी नसेल, एक महिला सुद्धा हा व्यवसाय अगदी यशस्वीरित्या त्या ठिकाणी सांभाळू शकते. याचं उदाहरण या ताईंच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय. आता आपण हा जो काय व्यवसाय करतोय, प्रत्येक व्यवसायासाठी मार्केट महत्वाचं असतं. तर याचं मार्केट कुठे आहे आणि कशा प्रकारे ते विक्रीसाठी आणलं जातं? तर याचं मार्केट आपल्याला प्रामुख्याने बीड, जालना, बारामती आणि कर्नाटकमध्ये बेंगलोर या ठिकाणी याचं मार्केट आहे. तर तिथं आपण आपला ज्या कांद्याच्या बोरी लाल गोणी असतात त्यामध्ये एक कोश घेऊन गेले की तिथं किलोनुसार याची प्रतवारी निलावाप्रमाणे होत असते. आपण सांगितलं की निलावाप्रमाणे याचा विक्री होत असते, परंतु आता तुम्ही जे काय सांगितलं की बीड असेल, कर्नाटक असेल, एवढ्या लांबपर्यंत हा माल घेऊन जाणं आपल्या सारख्याला ते सोयीस्कर होतं की नाही? होतं ना, नक्कीच. ही शेती ना प्रामुख्याने काय आहे की आपण मिळून मिसळून केलेली पाहिजे. एकट्यानं न करता आपण गावातील समजा 4-6 लोकांनी जरी ही शेती केली तर म्हणजे सोयीचं होतं वाहनाच्या दृष्टीने. आणि एकट्याने जरी केली तरी मला वाटत नाही काही तोट्याचं आहे. कारण की मी पण पहिल्यांदा याच प्रश्नाला मला पण पडलेले होते असे प्रश्न. तर याचे उत्तर पण सोपे आहे की साधारणपणे आपण ऑर्डर माल केला तर 1 लाख 2 लाख उत्पन्न होण्यासाठी आपला 60-70-80 हजार रुपये खर्च झालेला असतो. आणि तरी पण शेवटी उत्पन्नाची शाश्वती नसते की आपल्याला पैसा होईल की नाही. तसं 1-1.5 लाख रुपये आपल्याला उत्पन्न जर होत असेल आणि समजा वाहतूक जरी बीडला जाऊन यायचं असलं तरी 5-6 हजार रुपये, 7,000, 10,000 रुपयापर्यंत जरी भाड्याने वाहन नेलं तरी तिथपर्यंत खर्च येतो. तरी पण हा फारसा खर्च येत नाही, त्या दृष्टीने तर परवडतं हे. आता तुम्ही जे सांगितलं की माल बीड, कर्नाटक या ठिकाणी नेला जातो आणि तुम्ही सांगितलं का ही वाहतूक जी आहे ती पण काही महागाची पडत नाही, परंतु तुम्ही आता या ठिकाणी किती शेतकरी मिळून हा व्यवसाय करतात आणि त्याची वाहतूक तुम्ही कशा प्रकारे करतात? तर मी माझ्या तालुक्यात पहिलाच शेतकरी होतो. तोपर्यंत काय इथं कोणी रेशीम शेती करणारं नव्हतं. तर मी सुरुवातीला मग कोणाची गाडी भेटली त्या गाडीच्या साहाय्याने इकडं तिकडं माल न्यायचो. आता इथे शेतकरी झालेले आहे भरपूर. तर आपला माल जर जास्त पिकला तर प्रॉपर व्यापारी इथं जाग्यावर येतो. आणि जर माल कमी असला तर आपण बीड या ठिकाणी नेऊ शकतो. तर पहिल्यांदा मला पण भरपूर अडचणी आल्या. तर मग मी नंतर याच्यातल्याच नफ्यातून गाडी घेतली
स्विफ्ट डिझायर, आणि त्याच गाडीमध्ये आता मी माल नेतो. तर त्या गाडीमध्ये 200-250 किलोपर्यंत माल जातो. आणि शेतीसाठी ट्रॅक्टर पण घेतला. अच्छा, म्हणजे आपण एक सायकल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आपण आपल्या स्विफ्ट गाडीने जे का ह्या व्यवसायाच्या पैशातून जी गाडी घेतली त्या गाडीतून आपण पोहोचवत आहे. हो, त्यातूनच पोहोचवतो मी. आता आपण हा संपूर्ण तुमचा रेशीम उद्योग बघितला, याचं सर्व व्यवस्थापन बघितलं, हे सगळं झालं, परंतु प्रत्येक जण त्या ठिकाणी वेगवेगळा व्यवसाय करण्याचा दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात, बघत असतात. युवा असतात, शेतकरी असतात, हे सर्व त्याच्याकडे बघत असतात. आणि बऱ्याच वेळेस आपण कोणताही व्यवसाय करत असताना त्याच्यात लॉस येणं असेल, वेगवेगळ्या अडचणी त्या ठिकाणी येत असतात आणि माणूस नैराश्य येऊन ते सोडून देत असतो. तर माझा तुम्हाला शेवटचा असा एक प्रश्न आहे की जे काही नवीन उद्योजक आहे किंवा नवीन शेतकरी असतील, युवा असतील, ते ह्या व्यवसायामध्ये येऊ इच्छित असतात, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? तर नवीन शेतकऱ्याला महत्त्वाचं, मी एक शेतकरीच आहे, तर त्यांनी 100% या व्यवसायात उतरलेलं पाहिजे. कारण की बाहेर जर कोणते नोकरी जर बघितली, नोकर जर कोणाचं जर आधिपत्याखाली काम जर केलं, खरंच ठरलं, तर 12-12 तास काम करून सुद्धा महिन्याला 15-16 हजार रुपये, 20,000 रुपयाच्या पुढं पगार भेटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या आयुष्यातले एवढे अनमोल क्षण आपण दुसऱ्यासाठी देऊन बसतो, आणि ज्यावेळेस आपलं वय जातं त्यावेळेस आपल्याला 1 रुपया इन्कम नसतं. तसे हा व्यवसाय असा आहे की जोपर्यंत तुमचे हातपाय चालताय तोपर्यंत तो तुम्ही करू शकतात, पण ज्यावेळेस आपण वृद्ध होऊ तर 2 लेबर लावून सुद्धा हा व्यवसाय करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं की असा कुठलाही व्यवसाय नाही की एवढ्या कमी कष्टात आणि कमी खर्चात आपल्याला महिन्याला 1-1.25 लाख 1.5 लाख रुपये उत्पन्न देणार आहे. म्हणजेच महिन्याला 50,000 रुपये पगार. चांगल्या एज्युकेटेड माणसाला 50,000 कमवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. तर तरुणांनी इकडं तिकडं फिरण्या, वायफट इकडं तिकडं कामधंदे बघण्यापेक्षा ज्याच्याकडे छोटी शेती, अगदी मिनिमम 1-1.5 एकर जरी शेती असली तरी तो त्याची दैनंदिन जीवनक्रम याच्याद्वारे भागू शकतो. त्यामुळे नवीन शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त यात उतरलेलं पाहिजे. अगदी बरोबर. धन्यवाद. तर सर, तुमचे आमच्या उद्योग स्पार्क चॅनलला आपण वेळ दिलात, आपली सर्व यशोगाथा आमच्यापर्यंत पोहोचवली, महाराष्ट्राच्या समोर आणण्याचा आपण तो प्रयत्न केला, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.